60-70 जरी पडले असते तरी तेवढा त्रास नसता झाला जेवढे 89 मार्क्स पडल्यावर त्रास झाला. तर 1 मार्कासाठी माझी सीटी जाणार होती. मग जे आहे ते सगळं बॅड फील झालं, हार्ट ब्रोकन वगैरे सगळं झालं. वापस आलो आणि ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी माझी हिंमतही नव्हती रिझल्ट बघण्याची. कारण मला असं आहे की थोडे म्हणजे क्वेश्चन चुकीचे वगैरे जरी झाले तरी मार्क वाढू पण शकतात आणि मार्क कमी पण होऊ शकतात. हिंमत नव्हती माझी रिझल्ट स्वतः बघायची. मग ज्या फ्रेंडने मला फोन केला, म्हटलं की हे घे माझं म्हणजे ID आणि पासवर्ड आणि तूच बघ. तर त्याने मला स्क्रीनशॉट पाठवला की 90 मार्क्स आहेत, जे माझे 90 मार्क्स आले. फेस्ट हॅपी. सांगायचा उद्देश एवढाच की माझं झालं आहे तुमचंही होऊ शकतं. तुम्ही म्हणाल की झाल्यानंतर सगळेच म्हणतात की माझं झालं आहे तुमचं होईल, पण मलाही तसंच वाटायचं की म्हणजे ज्यांचे मी इंटरव्ह्यूज वगैरे बघायचे यूट्यूबवरती ज्यांचे झाले त्यांचे 140 वगैरे मार्क्स आहेत. तर म्हणजे वाटायचं हां, ते म्हणायचे की हां मेरा हुआ है तो तुम्हारा भी हो जाएगा. मलाही तसंच वाटायचं की माझं कुठं होणार आहे. बट माझं झालं म्हणजे तुमचंही होऊ शकतं, त्याच्यात काहीच शंका नाही. फक्त आहे की कष्टाला तर शॉर्टकट नाही. TETसाठी पण आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे आणि CTT म्हणजे साठी पण अभ्यास करावाच लागणार आहे. वाय डोंट टेक इझी वे. आपल्याला फक्त क्वालिफाय करायचं आहे. आपल्याला कुठं म्हणजे CBSEच्या बोर्डामध्ये फर्स्ट यायचं नाही आहे. क्वालिफाय जरी झालं तरी बस आहे. आता सध्या तरी तुम्ही महाराष्ट्राच्या TETसाठी प्रिपरेशन करतच असतात. एक्झाम दिल्यानंतर आपल्याला तर कळणार आहे की आपलं क्वालिफाय होणार आहे किंवा नाही. जर क्वालिफाय होत नसेल तर इट्स माय जेन्युअन ॲडवाईस टू यू ऑल की स्टार्ट युअर प्रिपरेशन फॉर CTT. का CTT इझी आहे. एकदा तुम्ही सिलेबस त्यांचा बघा काय काय आहे पॅडागॉजीचा. आणि माझा पॅडागॉजीचा एवढा अभ्यास माझा पॅडागॉजी एवढं मी म्हणजे पक्क केलं होतं की त्याच्यातलं एकही मार्क स्वतः वायगॉस्की आणि PIJ जरी आले ना तरी ते माझं 1 मार्क नाही काढू शकणार. पण झालं म्हणजे खूप मायनर चुका. फोन नोड पण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर एक्सपिरियन्स दुसराच येतो. मॉकमध्ये माझे 27-28 म्हणजे बरोबर यायची पॅडागॉजीची 30 पैकी आणि एक्झाममध्ये म्हणजे 24 आले. नॉट बॅड. बट असं होतं की एक्झाम हॉलमध्ये जे टेन्शन असतं ना त्या टेन्शनमध्ये आपले मार्क्स जातात. ते कंट्रोल करावं लागेल. आपली जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं आपलं चांगलं आहे. स्टार्टिंगपासूनच मॉक्स वगैरे द्यायला चालू करा. TETचं तेवढं झाल्यानंतर CTTचं तेवढं बघा. युनिट जे आहेत युनिट वाईज त्यांची प्रिपरेशन करा. मी कुणाची बॅच घ्यायची सांगते. म्हणजे माझा जो अनुभव आहे त्या अनुभवातून मी सांगते की कुणाची बॅच तुमच्यासाठी बेस्ट राहील. इंग्लिश आणि हिंदी असल्यामुळं थोडं कन्फ्युजन होतं लोकांना की हार्ड वगैरे असेल. म्हणजे कुणाला इंग्लिश तेवढं सोपं नाही जात. तर माझा असं सीन होता की मला हिंदी अवघड वाटायची. त्याच्यामुळे माझी लँग्वेज जी आहे ती मी फर्स्ट लँग्वेज हिंदी नव्हती घेतली, इंग्लिश घेतली होती आणि सेकंड लँग्वेज हिंदी घेतली होती. BEdमध्ये आपले शब्द जे आहेत ना तेच अवघड वाटायचे. अध्ययन, अध्यापन वगैरे काय काय जे आहेत ना तेच अवघड वाटायचे. आणि मराठीमध्ये कळायला एवढं अवघड जाते. मग हिंदीमधले कसं त्याच्यामध्ये टीचिंग लर्निंग हे जे आहेत ना इंग्लिशमधले इझी वर्ड्स वाटतात आपल्याला. त्याच्यामुळं मी माझी लँग्वेज जी आहे ती फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि सेकंड लँग्वेज हिंदी घेतली. त्याचा काहीच फरक पडत नाही. जस्ट यू हॅव टू वर्क हार्ड अँड वर्क टुवर्ड्स युअर स्ट्रॅटेजी. TET झाल्यानंतर गॅप नका घेऊ. जर तुम्हाला वाटत असेल की नाही क्वालिफाय होणार तुमची महाराष्ट्राची TET तर लगेच तुम्ही CTTच्या नादाला लागा. कारण CTT 2-3 महिन्यामध्ये होऊन जाईल. फेब्रुवारीमध्ये CTT होणार आहे. तर आय सजेस्ट यू ऑल टू स्टार्ट प्रिपरेशन फॉर युअर CTT. अजून काही असेल तुमचे क्वेश्चन्स वगैरे सांगा कमेंट्समध्ये. आय विल रिप्लाय टू दॅट. खरंच CTT इझी आहे. जस्ट ट्राय फॉर इट. गिव्ह इट अ ट्राय. आपण एवढं TET करतो, TETचा अभ्यास करतो. CTT एकदा ट्राय करा. TETपेक्षा खरंच तुम्हाला 1-2 मार्क तरी जास्त येतीलच. बट ट्राय टू क्वालिफाय इट. आपण भीतो सेंट्रलची एक्झाम म्हणलं आणि इंग्लिश ते इतकं हार्ड नाही आहे. आपलं ऐकून आपल्याला होऊन जातं. आणि हिंदी आणि मराठीमध्ये तेवढा काही फरक येणार नाही आहे. जर तुमची मराठी चांगली आहे म्हणजे इंग्लिश तर सोडा. इंग्लिश हार्ड जात असेल तर सोडा. हिंदी जर आपल्याला जमते त्याच्यामुळे हिंदीचे क्वेश्चन म्हणजे चेंज करू शकतो आपण. तिथं लँग्वेज जर मराठीमधले म्हणजे हिंदीमधलं काही समजत नसेल तर इंग्लिशमध्ये वाचू शकतो. इंग्लिशमधले नाही समजलं तर हिंदीमधले वाचू शकतो. त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त सध्या तुम्ही फॉर्म भरा. नंतरचं जे आहे ते पण फॉर्मचे पैसे जाणार आहेत, तुमचे बॅचचे पैसे जाणार आहेत. फक्त दोन्ही जागेत पैसे जाणार आहेत. त्याच्यानंतर कुठेही 1ही रुपया खर्च करायचा नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळं फॉर्म भरा, बॅच घ्या आणि बॅचमध्ये जेवढं सांगतात तेवढाच अभ्यास करायचा आपल्याला. बाकीचा 1ही दिवस वेस्ट करायचा नाही. 1ही वर्ड दुसरीकडचं कुठलं वाचायचं नाही आपल्याला. मराठीचा एक प्रॉब्लेम होतो की मराठीचे रिसोर्सेस नाही आहेत स्टडी करण्यासाठी. TETचे आहेत पण TETचे पॅडागॉजी आणि
महाराष्ट्राची TET पेडागॉजी आणि CTET पेडागॉजीमध्ये डिफरन्स आहे आणि त्याचे रिसोर्सेस खूप कमी आहेत. आणि मग जी बॅच आहे त्याच्यामध्ये मराठी शिकवत नाही आहेत. मी कुठून स्टडी केले तेही सांगते. मी यूट्यूबवरून, मराठीचं कुठून नाही, पेड वगैरे काय नव्हतं, यूट्यूबवरून केलं. कुणाचं चॅनल मी तुम्हाला सजेस्ट करते. CTETला घाबरू नका, TETपेक्षा CTET इझी आहे. तुम्ही आता तुमची प्रिपरेशन जी आहे ते स्टार्ट करा. 2-3 महिने मला लागला. रोजचे 3-4 तास मी अभ्यास केला, घर सांभाळून, बाळ सांभाळून, सगळं सांभाळून. 2 महिने हार्ड स्टडी करा, क्वालिफाय होऊन जाईल. दुसरी काहीच नाही करायची गरज नाही आहे तुम्हाला. जर TET होत नसेल तर, जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तुमची TET होणार आहे तर CTETच्या नादाला लागू नका, काहीच गरज नाही. एकच क्वालिफाय करायचं, 2-2 गरजच नाही आहे क्वालिफाय करायची. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची TET होणार नाही आहे, 23 तारखेच्या नंतर कळेलच तुम्हाला TET होणार आहे किंवा नाही. जर तुमची TET होणार नसेल तर लगेच तुम्ही CTETच्या प्रिपरेशनसाठी चालू करा. जे मी CTETसाठी अभ्यास केला होता तर तो मला नंतर टेटसाठी अभ्यास करायची गरजच नाही पडली. मी एकही दिवस टेटला म्हणजे पेडागॉजी तरी वाचली नाही. रिझनिंग, मॅथ्स हेच केलं होतं मी टेटसाठी. तर म्हणजे CTETचा जो फायदा झाला मला, टेटला खूप झाला, पण वेळ खूप वाचला माझा. आणि म्हणजे अपियरवाल्यांना असं पण वेळ खूप कमी भेटला होता टेटसाठी प्रिपरेशनला. त्याच्यामुळे माझं होतं की आता जास्ती वेळ म्हणजे पेडागॉजीसाठी नाही द्यायचा. मी जे केलं, जे होतं ते CTETला जे केलं होतं त्याचाच फायदा मला टेटमध्ये पण झाला. आणि टेट माझी छान गेली, छान मार्क्स पण भेटले टेटमध्ये. आता फक्त म्हणजे प्रतीक्षा आहे रजिस्ट्रेशनची. सो शेअर दिस व्हिडिओ विथ युअर friends, with your classmates, in your classmates groups who wants to qualify TET or CTET. If you like this video, then hit the like button and subscribe to the channel. And if you do have any questions, then ask me in the comments. Okay, thank you. Bye.